45 सेकंदाचे 54 मिनिटांशी असलेले गुणोत्तर अतिसंक्षिप्त रूप कोणते? आता असे गणित आपण मध्ये असते आणि घड्याळावर सुद्धा असतात, ही गोष्ट आपल्या लक्षात घेणं महत्वाची आहे. तर मग आता याच्यामध्ये 45 सेकंदाचे 54 मिनिटांशी असलेले गुणोत्तर अतिसंक्षिप्त रूप कोणते? अतिसंक्षिप्त रूप म्हणजे काय? काटछाट करून आलेला भागाकार. अतिसंक्षिप्त म्हणजे काय? काटछाट करून आलेला भागाकार. यालाच काय म्हणायचं? गुणोत्तर असं म्हणायचं. तर इथं डाव्या साईडनं सेकंद लिहा, उजव्या साईडनं सुद्धा सेकंद लिहायचं, कारण मिनिटाचं रूपांतर सेकंदामध्ये करायचं. 45 सेकंद 10 किती 54 मिनिटं आहे. तर आता 54 मिनिटाचं रूपांतर सेकंदामध्ये करण्यासाठी काय करायचं? गुणीला 60 करायचंय. 45 आणि 60 कोणत्या पाड्यामध्ये? 15च्या. 15 त्रिक 45, 15 चोप 60. 3 आणि 54 कोणत्या पाड्यामध्ये? 3च्या. 3 1 3 3 18 54 म्हणजे 18 त्रिक 54. तर आता इथं काटछाट संपलेले आणि आलेला भागाकार 1 आणि 18 चोप किती? 72. यांचं गुणोत्तर किती? 72. पर्याय क्रमांक 2. पुढचं गणित पहा. 2.4 मीटर लांबीची तार 15 ठिकाणी कापून समान तुकडे केल्यास प्रत्येक तुकड्याची लांबी किती? तर मग आता इथं प्रत्येक तुकड्याची लांबी काढायची आणि इथं मीटर मध्ये काढायची. आता इथं दिलंय 15 ठिकाणी कापायची. तर आता इथं 2.4 मीटर दिलं. तर पहिलं आपण काय करायचंय? भागाकार करण्यासाठी आपल्याला मीटरचं रूपांतर सेंटीमीटर मध्ये करायचंय. 2.4 मीटर म्हणजे किती? 240 सेंटीमीटर. हे झालं 240. तर मग आता पुढे काय करायचं पहा. तर आता सेंटीमीटरचं रूपांतर मीटर मध्ये करण्यासाठी भाग्याला 100 घ्या. तर त्याच्यानंतर इथं गुणीला 15 करा. आता 15 गाव 16 तुकडे. 15 गाव 16 तुकडे. तर अशा पद्धतीने लिहायचंय. 16 आणि 240 कोणत्या पाड्यामध्ये? 8च्या. 8 2 16, 8 त्रिक 24. हा शून्य उचलायचा जसा तसा लिहायचा. बे क बे, बे 15 30. उचलायचे 15 जसे तसे लिहायचे. एका 2 शून्य म्हणून 2 अंक सोडून पॉइंट द्यायचा. तर याचं उत्तर काय आलं सांगा? 0.15 मीटर. पुढचं गणित बघा. 10 मीटर तारेतून 18 सेंटीमीटर बाजू असलेले 4 चौरस बनवले तर उरलेली तारेची लांबी किती? तर इथं 18 सेंटीमीटर दिलं, इथं 10 मीटर दिलंय. 10 मीटरचं रूपांतर कशामध्ये करायचं? सेंटीमीटर मध्ये. तर मग आता 10 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? तर 10 वर 2 शून्य ठेवा म्हणजे इथं काय झालं? 1000 सेंटीमीटर झालंय. समजलं? 1000 सेंटीमीटर म्हणजेच काय? 10 मीटर. तर आता इथं काय करायचं? भाग्याला किती द्यायचे? 1 मिनिट. तर किती? 4 चौरस म्हणलंय. तर 4 चौरस म्हणल्यानंतर 18 सेंटीमीटर. 18 गुणीला 4 गुणीला 4 तर डबल 4 याचे. तर 4 चौरस म्हणलं त्या ठिकाणी अशा पद्धतीनं बनवायचंय. तर इथं काय? 18 चोप 72 आणि 72 गुणीला 4. मग 4 दोन्ही 8, 4 7 28. तर यांची काय करायची? वजाबाकी. 10 मधून 8 गेले किती राहिले? 2. हातचा वापर द्या. 8 आणि 1 9. 10 मधून 9 गेला 1. हातचा वापर द्या. 2 आणि 3 आणि 10 मधून 3 गेले किती राहिले? 7. तर आता इथं काय? 712 हे सेंटीमीटर आहे. तर आता याचं रूपांतर काय कशामध्ये करायचं? मीटर मध्ये करायचं. म्हणजे छेदस्थानी 100 द्यायचे. हे झालं मीटर मध्ये रूपांतर. उचलायचे 712 जसे तसे लिहायचे. एका 2 शून्य म्हणून 2 अंक सोडून पॉइंट द्यायचा. 7.12 मीटर हे उत्तर आलेलं आहे. तर अशा पद्धतीचे जे गणित असते एकदम सोपे असतात. गणितामध्ये पैकीच्या पैकी मार्क घ्यायचे सगळ्यात महत्वाचे. आणि हे जे गणित घेणं चालले तर अतिशय म्हणजे परीक्षासाठी अति उपयुक्त असलेले गणित त्या ठिकाणी टेस्ट मध्ये टाकले जातात आणि त्याचं सोल्युशन संध्याकाळच्या टायमाला म्हणजे रात्री या टायमाला घेतले जाते. माग पुढे अर्धा घंटा 10 मिनिटं होण्याची शक्यता ना करता येत नाही, पण डेली त्या ठिकाणी होईलच. 1.5 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या दुतर्फा 5 मीटर अंतरावर एक याप्रमाणे एकूण किती झाडाची रोपे लावता येतील? आता 1.5 किलोमीटर याचं रूपांतर कशामध्ये करायचं? मीटर मध्ये करायचं. 1.5 किलोमीटर म्हणजे किती मीटर? 1500 मीटर. हे लक्षात घेणं महत्वाचं आहे. तर 1 किलोमीटर म्हणजे काय? 1000 मीटर आणि अर्धा किलोमीटर म्हणजे 500 मीटर झालं 1500 मीटर. तर मग आता याला काय करायचं? दुतर्फा म्हटलं या ठिकाणी तर 5 मीटर अंतरावर. मग 5 मीटर अंतरावर तर काय करायचं? भाग्याला 5 द्यायचे.
मग आता 5 1 5 5 3 15 उचलायचे 2 शून्य जसे तसे लिहायचे. पण आता एका झालं एकतर्फी, म्हणजे एका साईडनं झाडं किती आहे 300 झाडं आहे. तर मग आता एक गेट रो लावतो आपण सुरुवातीला, ते सुद्धा पकडावं लागेल कारण 5 मीटर अंतरावर आहे. तर मग सुरुवातीला एक गेट रो लावतो, ते एक पकडायचं. मग किती झालं हे 301. आता दोन्ही साईडनं मल्यानंतर काय करायचं, गुणीला 2 करायचे. बे एक बे शून्याचा संतास आल्या आणि बे त्रिक 6. तर मग किती दो तर्फा मला किती झाडं 602 झाडं. पुढचं गणित पहा. 10 पुस्तके छापण्यास 2.5 दस्ते कागद लागतात. तर 2000 पुस्तकासाठी किती रीम कागद लागतील. आता या ठिकाणी जो मामला आहे कशाचा आहे, रीमचा आहे. मग आता एक रीम म्हणजे किती दस्ते हे ध्यानात घ्यायचंय. एक रीम म्हणजेच 20 दस्ते. ही गोष्ट आपल्याला समजणं खूप महत्वाची आहे. तर मग आता इथं काय करायचं, रीम काढायचं म्हणून दस्त्याचं रूपांतर कशामध्ये करायचं, रीम मध्ये करायचंय. तर मग आता याचं रूपांतर 10 पुस्तके छापण्यास किती 2.5 दस्ते लागतात. मग 2.5 दस्ते म्हणजे काय 25/10. पॉईंटच्या पुढे एक अंक आहे म्हणून एका 1 0. तर याला भाग्याला किती द्यायचे माहितीये का, याचं जर रूपांतर दस्त्याचं रूपांतर रीम मध्ये करायचं असेल तर भाग्याला 20 द्या. मग आता 20 दावे किती झाले सांगा 200. म्हणजे 25 1 25 25 8 200. तर आता 1/8 हे काय झालं रीम झालंय. तर रीम काढायचं उजव्या साईडनं लिहा आणि डाव्या साईडनं काय लिहायचं पुस्तक लिहायचंय. जे काढायचं ते उजव्या साईडनं. तर मग आता इथं 2000 प्रतिसाठी किती, तर 10 पुस्तकासाठी 1/8 रीम, तर 2000 प्रतिसाठी किती रीम, याचा काय करायचा तिरपा गुणाकार. बोला सगळेजण. 2000 गुणीला 1/8 भाग्याला किती 10. एका शून्याला एका शून्यानं काटायचं. 8 आणि 200 कोणत्या पाड्यामध्ये 8च्या. 8 1 8 8 25 200 म्हणजे 25 1 25. किती रीम लागतील कागद 25. याचं उत्तर 25 आलेलं आहे.